या सामन्यासाठी स्कोअर म्हणून दीपक शेनवी हे काम पाहतील. पंचांना विनंती आहे की सामना लवकर चालू करायचा आहे. या सामन्यातील पहिलं षटक घेऊन येत आहे तो कार्लोस. जर का डायरेक्ट थ्रो बसला असता तर एक मोठा धक्का बसला असता एसपी स्पोर्ट्स मुरगुड संघाला. राईट आर्मर राऊंड विकेट मारा करतील तो संतोष. लॉंगांच्या दिशेने मारलेला फटका चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आरपी बॉय संघाचं. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 3. स्लिपच्या दिशेने मारलेला फटका यावर सीमित 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 4. आणि उंच मारलेला फटका यावर निश्चित 4 धावा. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर अंदाज घेतला समाधानने. आणि लॉंगांच्या दिशेने उंच मारला फटका यावर निश्चित 4 धावा. धावसंख्या 8. आणि या अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर एसपी स्पोर्ट्स मुरगुड संघाची धावसंख्या बिनबाद 10. बॉलर नेम आमच्या मंडळाचे देणगीदार आणि हितचिंतक राजू सोरप यांचा सत्कार बाबूराव रेंदाळ यांच्या मार्फत इथं संपन्न होत आहेत. काढला एक चांगली गोलंदाजी म्हणायला गेला अनिकेतची. काहीसं रोखून ठेवलंय समाधानला. सुंदर असा फटका फाईन लीगच्या दिशेने
यावर निश्चित 4 धावा. या 4 धावीने धावसंख्येत भर. धावसंख्या 19 बिनबाद 19. चेंडू आलेला आहे. परत त्याच दिशेने चेंडू टोलवायचा होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर SP स्पोर्ट्स मुरगुड संघाची धावसंख्या बिनबाद 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 19. समाधान वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय, तर अविनाश वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. बबलू थोडासा कटर पद्धतीचा चेंडू बबलूचा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहे. तो एक अनुभवी खेळाडू बबलू कितीतरी वेळा मुरगुडमध्ये येऊन त्यांनी क्रिकेट मैदान गाजवलेलं आहे आणि इंडिया टीम मध्ये सुद्धा कर्णधार पद केलेलं आहे. परंतु आता मात्र समाधानच्या बॅट मधून फाईन लीगच्या दिशेने हा असा सणसणीत असा षटकार. ज्या ज्या वेळी संधी मिळेल ती संधी निश्चित समाधान सोडत नाही. त्याची प्रचिती या षटकारातून दिसून येते. धावसंख्येत भर. धावसंख्या 26. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्यांचा फायदा निश्चित. प्रेक्षकांना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. जर कोणी कॅच गॅलरीमध्ये जर घेतला तर त्याला सानिका स्पोर्ट्स याच्या मार्फत टी-शर्ट देऊन त्याचा सत्कार इथं करण्यात येणार आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने आणि सनसनीत असा षटकार. या 6 धावेने धावसंख्येत झपाट्याने वाढ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर SP स्पोर्ट्स मुरगुड संघाची धावसंख्या बिनबाद 40.
हॅलो. समाधानाचा एक चांगला फटका लेग बागच्या दिशेने जातोय. यावर पंचांचा निर्णय येतोय. 4 धावा. धाव संख्या होते 45. बिनबाद 45. चौथ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतो अनिकेत. त्याचा सामना करेल आणि समाधान. हॅलो. हॅलो. संयोजकांना विनंती आहे की चेंडू द्यायचा आहे. समाधान बोते आहे ना. जुनं बॉल आहेत. समाधानाचा एक चांगला फटका स्टेटच्या दिशेने. यावर 6 धावा मिळवण्यामध्ये यश मिळते ते समाधानाला. धाव संख्या होते 51. बिनबाद 51. संधीचं सोनं करणारा खेळाडू समाधान बोते. आणि सोपा झेल आरपी बॉईज संघाच्या खेळाडूंनी सोडलेला आहे. थोडंसं हे माझ्या दृष्टिकोनातून दीपक थोडंसं महाग पडेल आरपी बॉईज संघाला. धाव संख्या होते 52. बिनबाद 52. एक चांगली धाव संख्या उभा करण्यामध्ये यश मिळते ते SP स्पोर्ट्स मुरगुड संघाला. षटकातला 5वा चेंडू घेऊन येतोय अनिकेत. त्याचा सामना करेल अविनाश. यालाच म्हणतात नशीब. क्रिकेट मध्ये वारंवार नशीबवान ठरतो तो समाधान बोते. स्ट्राईकला आहे अविनाश. सुंदर असा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढा आणि मिस मिस फिल्डिंग म्हणावी लागेल आरपी बॉईज संघाची. आणि हा चौकार. धाव संख्या होते 58. बिनबाद 58. नवीन गोलंदाज तेजस. 4 षटकांच्या समाप्तीनंतर SP स्पोर्ट्स मुरगुड संघाची धाव संख्या बिनबाद 58. धाव संख्या 58. चांगली खेळी म्हणावी लागेल SP स्पोर्ट्सच्या खेळाडूंची, समाधानची आणि अविनाशची. पंचांना विनंती आहे की सामना फास्ट घ्यायचा आहे. सुंदर असा फटका. यावर निश्चित 1 धाव.
उंच तडकवायचा होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू निर्धाव. लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईड घोषित केला. पंचांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 59. सॉरी, धावसंख्या 60. आणि पहिला धक्का एसपी बॉईज संघाला अविनाशच्या रूपामध्ये. एसपी स्पोर्ट्स मुरगुड संघाची धावसंख्या 1 बाद 62. 63 धावांची गरज आहे ती आरपी बॉईज शाहूनगर संघाला. एक चांगली खेळी केली समाधान बोतेने आपल्या संघासाठी. अत्यंत रोमांचक चाललेले सामन्याचा दिवस आहे दुसरा. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धा सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन मार्फत येथे होत आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा इथं जास्त प्रमाणात आहे. त्या गर्दीमुळेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. मुरगुड आणि मुरगुड परिसरामध्ये डे नाईट स्पर्धा सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन मुरगुड यांच्या मार्फत येथे दरवर्षी होते. आता चालू असलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1,11,699 चषक, द्वितीय क्रमांक 61,699, तृतीय क्रमांक 21,699 आणि चतुर्थ क्रमांक 15,699 चषक या स्पर्धेमध्ये बक्षीस देण्यात येणार आहे. एसपी स्पोर्ट्स संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आरपी बॉईज शाहूनगर संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात लावून द्यायची आहे. अजून आम्हाला सामने इथं खेळवायचे आहेत. पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यानंतर होणारा सामना आहे खंडवा स्पोर्ट्स नागनूर वर्सेस
कैलासवासी सुशांत महाजन प्रणित दीपक स्पोर्ट्स जयसिंगपूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी स्टेजकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार. SP स्पोर्ट्स सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. तुमचे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर उभा करून घ्यावे. SP स्पोर्ट्स यांनी निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये 62 धावसंख्या उभा केली आहे. ती निप्पाणी संघासमोर RP स्पोर्ट्स निप्पाणी. RP स्पोर्ट्स कडून सलामीची जोडी बबलू व चेतन. हॅलो SP स्पोर्ट्स मुरगुड संघाला विनंती आहे. समाधान पवार आपल्याला 5 रनाची पेनल्टी बसणार बघा. आता 5 रनाची पेनल्टी. यानंतर होणारा सामना कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स विरुद्ध खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर यांच्यामध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकसाठी इथं माईकशी संपर्क साधायचा आहे. कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स व खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर इथं माईकशी संपर्क साधायचा. विनंती आहे हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आज सर्व सामने 12च्या आत खेळवायचे आहेत. पुढचे सामने 2 किंवा 3 ओव्हरचे खेळवावे लागतील. त्यामुळे हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच अहो उभारू नका सांगा त्यांना. कमिटीचा निर्णय आहे. समाधान पवार आपल्या स्कोर मधनं 5 धावा कमी केल्यात. नोंद घ्या. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय अनिकेत बुचडे. त्याचा सामना करेल तो
हॅलो. स्ट्रायकर आहे तो बबलू, नॉन स्ट्रायकर आहे तो चेतन आणि गोलंदाज आहे तो सुंदर असा चेंडू, कटर पद्धतीचा चेंडू. 63 धावांची गरज आहे ती आरपी बॉईज शाहूनगर संघाला. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो बबलू. सुंदर असा फटका लॉंगांच्या दिशेने, यावर निश्चित 2 धावा. धाव संख्या 3. पहिला धक्का आरपी बॉईज संघाला आणि पहिलं यश एसपी स्पोर्ट्स मुरगुड संघाला. चेतन वैयक्तिक 2 या धावसंख्येवर झेलबाद होऊन परतत असताना कोण कोण या पुढच्या सामन्याची नाणेफेक माननीय राजू सोरप यांच्या मार्फत इथं होणार आहे. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकसाठी इथं यायचं आहे. यानंतर होणारा सामना कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स विरुद्ध खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो आपल्या संघासाठी अनिकेत. बॉलिंग टाकणार काय सुहास पवार आहे जोरात. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेतची आणि काहीसं रोखून ठेवलं आरपी बॉईज शाहूनगर संघाला. आपल्या पहिल्या षटकामध्ये एक महत्वाचा बळी मिळवला आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि काहीसं रोखून ठेवलंय आरपी बॉईज संघाला. चांगलं शतक म्हणावं लागेल एसपी स्पोर्ट्सचा गोलंदाज अनिकेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेतची. विकेट कीपर तुम्ही टी शर्ट न घातल्यामुळे आपण बाहेर जायचं आहे. टी शर्ट घालून आत यायचं आहे. ओव्हर झाल्यावर करा.
ही ओव्हर झाल्यावर करा. यापुढे प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, ती जर विनंती मान्य नाही केली तर पेलेंटी सुद्धा बसणार. या सामन्यामध्ये आमच्या संघामार्फत प्रत्येक खेळाडूला इथं टी शर्ट देण्यात आलेला आहे. माप जर कमी जात असेल तर त्या खेळाडूने ऍडजस्ट करायचा आहे, परंतु टी शर्ट घालूनच सामना खेळायचा आहे. सुंदर असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा नीटसा समला नाही आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. बॉलर नेम केतन, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो केतन आणि त्याचा सामना करेल शफीक. कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्सच्या कर्णधाराला विनंती आहे, खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर चांगला प्रयत्न होता परंतु यश काय आलं नाही. यावर एक धाव, मर्यादित एक धाव. यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक माननीय राजू सौरभ यांच्या मार्फत इथं संपन्न होत आहे. कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स विरुद्ध खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर. सुंदर असा फटका फायनलीच्या दिशेने आणि सनसनीत असा पहिला षटकार आरपी बॉईज शाहूनगर संघाचा. त्यांच्या समवेत विनायक मुसळे, भैया कोडवे, अभिजित भैरशेठ नाणेफेक करून घ्यायचे आहे. माननीय अभिजित सुतार यांना सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन मुरगुड यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परत त्याच दिशेने उंच मारलेला फटका, यावर निश्चित 6 धावा. आता मात्र काहीसा आक्रमक पवित्रा घेतलाय आरपी बॉईज शाहूनगर संघाने. पहिल्या षटकामध्ये काहीसं रोखून ठेवलं होतं, परंतु आता मात्र थोडस आक्रमक खेळ करत आहे तो शफीक आपल्या संघासाठी. अभिजित सुतार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सानिका स्पोर्ट्स मुरगुड यांच्या मार्फत त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचा छोटासा इथं सत्कार माननीय राजूदादा सौरभ, संस्थापक अध्यक्ष दगडू शेनवी, भैया कोडवे, विनायक मुसळे, अजित राजगिरे यांच्या मार्फत त्यांचा सत्कार इथं होत आहे. त्यांना सानिका स्पोर्ट्स मुरगुड यांच्या मार्फत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्ट्रेट हिटच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटका, यावर निश्चित 4 धावा. नाणेफेक खंडोबा स्पोर्ट्सने नांगनूर संघाने जिंकलेले आहे. त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. धावसंख्या 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरपी बॉईज शाहूनगर संघाची धावसंख्या 1 बाद 22.
मुरगुडी क्रिकेट क्लब मध्ये जुना जाणता खेळाडू मोठ्या गावांवर सुद्धा खेळतोय. आता मुरगुड क्रिकेट क्लबचा जुना जाणता खेळाडू मुरगुडी क्रिकेट क्लब मध्ये या चालू असलेल्या सामन्यामध्ये जुना जाणता खेळाडू सुशांत गवणकर गोट्या येऊ सुद्धा खेळतोय. 11-11 मध्ये क्रिकेट क्लबचा खेळाडू. हा हा हा. एक जुना जाणता खेळाडू मुरगुड क्रिकेट क्लबचा गोट्या गव्हाणकर. नाही नाही हो बॉल हो जुनं संपल्यात. चालूच असतो रे त्याच्यावर बोलता येत नाही. हॅलो हॅलो राम मंडपचे विठ्ठल भुते त्यांची वारंवार सानिका स्पोर्ट्स मुरगुड संघाला मदत होत आहे. एक चांगलं नेटकं नियोजन, गॅलरी असून देत, लाईटचे डाम असून देत, मंडप असून देत, त्यांचं महत्वपूर्ण योगदान सानिका स्पोर्ट्सला आहे. त्यामुळे माननीय विठ्ठल भुते साहेब यांचा मी हार्दिक आभार मानतो. विठ्ठल भुते यांना विनंती आहे की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय विठ्ठल भुते. या षटकातील दुसरा चेंडू, धावसंख्या 22. आणि जेल सुटलेला आहे. धावसंख्या 23. या षटकातील तिसरा चेंडू. हॅलो हॅलो या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो अनिकेत बुचडे आणि त्याचा सामना करेल तो शफीक. आणि हा षटकार चांगला प्रयत्न होता समाधान पवारचा, परंतु बॉलचा अंदाज न आल्यामुळं काहीसा मिसफिल्ड आणि हा षटकार. धावसंख्या 30. परत स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु हा स्पीच चेंडू याचा निश्चित फायदा उठवला आणि फायनलीच्या दिशेने षटकार मारला तो बबलू मांगोर याने. या 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 36. एक अनुभवी असा खेळाडू बबलू
पंचांना विनंती आहे की सामना लवकर चालू करायचा आहे. धाव संख्या 36. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत तो अनिकेत. आता मात्र सुंदर झेल एक मूकबधीर खेळाडू सॉरी चिनू पोद्दार चिनू पोद्दार यांचा सुंदर झेल इथं म्हणावे लागेल. एक चांगली झेल म्हणावी लागेल चिनू पोद्दार याचा. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अभिजित. धाव संख्या 36. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आरपी बॉईज शाहूनगर संघाची धाव संख्या 2 बाद 36. 18 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. ती आरपी बॉईज शाहूनगर संघाला 12 चेंडू 27 धावा. क्रिकेट एक असा खेळ आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत या खेळाचं काही सांगता येत नाही. 12 चेंडूमध्ये 27 धावा. एक जर ओव्हर चांगली पडली तर त्याचा फायदा एस पी बॉय संघाला होईल. एक षटक जर खराब पडेल तर त्याचा फायदा आर पी बॉय शाहूनगर संघाला होईल. या षटकामध्ये जर सुरुवातीचे 2-3 चेंडू जर निर्धाव गेले तर सामना काहीसा एस पी स्पोर्ट्स संघाकडे झुंकेल. बघू आपल्या संघासाठी कितपत चांगली गोलंदाजी करतोय तो समाधान पवार. प्रत्येक विकेटसाठी समाधान पवार यांच्यासाठी PSI पांडुरंग कुडवे साहेब यांच्या मार्फत प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयाचं बक्षीस इथं जमा झालेलं आहे. सुंदर असा चेंडू. निर्व्यू घेतलेला आहे तो एस पी स्पोर्ट्स मुरगुड संघानं. धाव संख्या 40.
अत्यंत चांगल्या नियोजनाखाली या स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1,11,699, द्वितीय क्रमांक 61,699, तृतीय क्रमांक 21,699, चतुर्थ क्रमांक 15,699 व चषक देण्यात येणार आहे. आणि मोठा धक्का आरपी बॉईज शाहूनगर संघाला. आउट. आणि मोठा धक्का म्हणावा लागेल आरपी बॉईज शाहूनगर संघाला. शफीकच्या रूपामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल समाधान पवारची. आणि या स्पर्धेला शिस्तबद्ध संघाला 4,699 माननीय बबन बार्बर यांच्याकडून देण्यात येणार आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल समाधान पवारची. या स्पर्धेसाठी 501 रुपयाचा मानकरी ठरतोय तो समाधान पवार. पंचांना विनंती आहे की सामना लवकर चालू करायचा आहे. शफीकची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज वसीम. या स्पर्धेसाठी खास आकर्षण आहे ते मॅन ऑफ दी सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक. या षटकातील चौथा चेंडू, तिसरा चेंडू. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक जे दिलेला आहे ते 1,11,699 व चषक. द्वितीय क्रमांक 61,699 व चषक कैलासवासी दिलीप महादेव पाटील यांचे स्मरणार्थ पाटील परिवार निढोरी यांच्याकडून. तृतीय क्रमांक 21,699 माननीय सतीश साताप्पा कळमकर श्री बाळूमामा ट्रेडर्स निढोरी युवा उद्योजक यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक 15,699 व चषक माननीय देवानंद नामदेव पाटील माननीय लोकनियुक्त सरपंच निढोरी नेते यांच्याकडून. सामन्याला सुरुवात. आणि झेल सुटलेला आहे. धावा किती? आणि या 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 44. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ 4,699 माननीय बबन बाबर फ्रेंड्स बार मुरगुड यांच्याकडून. खास आकर्षक आहे ते मॅन ऑफ दी सिरीज इलेक्ट्रिक बाईक कैलासवासी मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ. परत एकदा झेल सोडतोय तो समाधान पवार. केतन इलेक्ट्रिक बाईक जी कैलासवासी मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय अमोल मधुकर पाटील मिनल ऑटोमोबाईल यांच्याकडून. वरील सर्व चषक कैलासवासी भरत जयसिंगराव पाटील सहाय्यक फौजदार यांच्या स्मरणार्थ माननीय संग्राम व धीरज भरत पाटील बेनिगरे यांच्याकडून. वैयक्तिक बक्षीस सुद्धा
मॅन ऑफ द मॅच स्मार्ट मोबाईल व चषक सचिन माळी यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन स्मार्ट वॉच व चषक माननीय दगडू हरेल साहेब सुरभी यांच्याकडून. एक मिनिट, हे प्लेअर बाहेर काढा, ह्याला बाहेर काढा. अंपायर मग तिकीट नाही याला बाहेर काढायला, दुसरा कोणी उभा करा. एक प्लेअर कमी करा वाटलं तर, टीश नसला तर काढा बाहेरला. मग सांगितलं की तुम्हाला नसेल तर 10 प्लेअरवर खेळा. सगळ्या टीमला आपण टी शर्ट दिल्यात. या सामन्याचे एक आकर्षण असं आहे की जो संघ या आमच्या स्पर्धेमध्ये खेळेल त्या प्रत्येक खेळाडूला सानिका स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट देण्यात येतोय आणि तो टी शर्ट घालूनच सामना खेळायचा आहे. आणि परत झेल सोडतोय. परंतु धावबाद झाला. वासिम किती बॉलला किती पाहिजे, किती बॉल किती झाला, धावसंख्या 46. 7 चेंडू आणि 17 धावा. जर सामना आरपी बॉईज संघाला जिंकायचा असेल तर 7 चेंडू मध्ये 17 धावा करण्याची गरज आहे. आणि जर एसपी स्पोर्ट्स मुरगुड संघाला जर सामना जिंकायचा असेल तर काहीच रोखून ठेवावे लागेल आरपी बॉईज संघाच्या खेळाडूंना. या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर म्हणून स्मार्ट वॉच व चषक माननीय सचिन डवरी यांच्याकडून व बेस्ट फिल्डर स्मार्ट वॉच व चषक माननीय लक्ष्मण वरुटे कौलगे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. या स्पर्धेला संपूर्ण बॉल पुरवठा माननीय सीताराम कांबळे व माननीय सागर फराकटे यांच्याकडून देण्यात येणार आहे. सात चेंडू 17 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याचा निश्चित फायदा उठवला आणि हा फायनलीच्या दिशेने अभिजितनं एक षटकार मारला आणि 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे ती आरपी बॉईज शाहूनगर संघाला. काहींचा रोमांचक स्थितीमध्ये सामना 6 चेंडू आणि 11 धावा. या स्पर्धेसाठी विशेष सहकारी जे आहे ते मुरगुड नगर परिषद, मुरगुड विद्यालय, मुरगुड पोलीस स्टेशन आणि भूते बंधू मुरगुड या सर्व देणगीदारांचं आणि सहकार्य करणाऱ्या लोकांचं माननीय सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या मार्फत जाहीर आभार. हॅलो, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, सामना सुरुवात ज्यांनी या स्पर्धेसाठी पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत त्या संपूर्ण खेळाडूंना टी शर्ट सुधीर पाटील आदमापूर, अतुल आमते, प्रसाद सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडूंसाठी ज्यांनी किट दिलं ते सुधीर पाटील आदमापूर, हॉटेल त्रिवेणी, अतुल आमते, घरचा दरबार, प्रसाद रेंदाळे, पीजे ज्वेलर्स, विद्यनेश साठे, साठे भांडी केंद्र, किशोर नाईक चिमगाव, गॉगी लाईट,
प्रवीण भारमल, अरे जय मॅच चालू करा हनुमान की. सर मॅच चालू करा. ट्रेडर्स, महादेव पाटील आचारी भडगाव, संत कुर्मा कॅटर्स भडगाव, भिकाजी लोकरे जिजामाता मेडिकल व विजयराव भोसले, माननीय विजयराव भोसले उपसभापती पंचायत समिती कागल, या सर्वांचं मी सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन मार्फत जाहीर आभार मानतो. सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे की सामना लवकर चालू करायचा. अजून भरपूर आम्हाला सामने इथं खेळवायचे आहेत. काय प्रॉब्लेम आहे अंपायर? चार प्लेयर बाहेर. जर 10 खेळाडू असतील तर 4 खेळाडू बाहेर लावावे लागतील सरकारच्या. सामना चालू करा. पंच सामना चालू करा. निप्पाणीच्या खेळाडूला विनंती आहे. 2 बॅट्समन्स व्यतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे. हॅलो, हे चेतन खेळ बाबा. असू दे, खेळा खेळा. सर्वेश पोद्दार एक नवोदित खेळाडू SP स्पोर्ट्स मुरगुड संघाचा सर्वेश पोद्दार लेफ्ट आर्म मारा करेल. वेंकी ट्राय करा तो वेंकी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आरपी बॉईज शावनगर संघाची धावसंख्या 52. 6 चेंडू आणि 11 धावा. समोर आहे तो एक नवोदित गोलंदाज आणि स्ट्रायकर आहे तो एक अनुभवी फलंदाज. बघू काय होते. एक चांगला गोलंदाज सर्वेश पोद्दार. 6 चेंडू 11 धावा. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, काहीसं खराब असं क्षेत्ररक्षण, यावर निश्चित 2 धावा पूर्ण आणि नो बॉल. पंचांचा इशारा आणि फ्री हिटची संधी. शेवटच्या षटकामध्ये अशा चुका फार महागात पडू शकतात SP स्पोर्ट्स मुरगुड संघाला. आणि या 2 धावा. पडला बॉल. 5 चेंडू आणि 6 धावा. पाच चेंडू 6 धावा.
धावा किती अंपायर? दोन. दोन धावा. यानंतर होणारा सामना कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स व खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर यांच्यामध्ये होणार आहे. सुंदर असा फटका लॉंगांच्या दिशेने. धावसंख्या 61. दोन चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. चांगलं क्षेत्रक्षण म्हणायला गेलं गोटू गव्हाणकरचं. मॅच जर टाय झाली तर टॉस वर येईल. मॅच जर टाय झाली तर आणि सामना बरोबरीत 1 चेंडूने जिंकण्यासाठी 1 धावीची गरज आहे ती आरपी बॉईज शाहूनगर संघाला. क्रिकेटमध्ये एक चूक ही फार महागात पडू शकते. या षटकातील पहिलाच जर नो बॉल गेला नसता तर काहीच चित्र इथं वेगळं असतं.